हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डॉक्टर विक्रम साराभाई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स. तर मी आहे मनोज कुमार आणि हे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचं 18th लेक्चर. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की पॅरलल प्लेट कॅपॅसिटर काय असतो. त्याच्यानंतर बघितलं होतं पॅरलल प्लेट कॅपॅसिटर्सचे प्रिव्हियस इयरचे एक्झाम्पल्स बघितले होते, न्यूमेरिकल्स. ओके, या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. काय बघणार आहेत? कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. चला तर मग वही आणि पेन काढा, लेक्चरला सुरुवात करा. पहिल्यांदा आपल्याला बघायचंय सिरीज कॉम्बिनेशन. काय बघायचंय? सिरीज कॉम्बिनेशन. देयर आर टू टाइप्स ऑफ कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन अँड सिरीज कॉम्बिनेशन. पहिल्यांदा बघायचंय आपल्याला सिरीज कॉम्बिनेशन. ठीक आहे, टायटल का सिरीज कॉम्बिनेशन. त्याच्यापूर्वी आपल्याला माहित पाहिजे की कॅपॅसिटरचे सिम्बॉल ऑफ कॅपॅसिटर. symbol of capacitor. पहिला फिक्स्ड कॅपॅसिटन्स वाल्या कॅपॅसिटरचा सिम्बॉल. फिक्स्ड कॅपॅसिटन्स आणि सेकंड आहे व्हेरिएबल कॅपॅसिटन्स. आपल्याला व्हेरिएबलचे न्यूमरिकल्स वगैरे काही नाही, तर जे काय आहे ते फिक्स्ड कॅपॅसिटन्सचा आपला अभ्यास करायचा आहे. व्हेरिएबल कॅपॅसिटन्सचा आपला अभ्यास करायचा नाही. ठीक आहे, त्यामुळे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला सिरीज कॉम्बिनेशन बघू. सिरीज कॉम्बिनेशन काय असतं? समजा हे तीन कॅपॅसिटर्स आहेत. उदाहरणासाठी सांगा किती या कॅपॅसिटर असू शकतील. उदाहरणासाठी सांगा लागलो, हे तीन कॅपॅसिटर आहेत आणि तीन कॅपॅसिटरला तुम्ही असं जोडलं. ठीक आहे, आपण असं जोडलं आणि त्यांच्या अक्रॉस काय केली? कनेक्ट केली एक बॅटरी. काय कनेक्ट केली? एक बॅटरी जोडली V. हा कॅपॅसिटर आहे C1, हा आहे C2 आणि हा आहे C3. म्हणजे काय म्हणण्याची पद्धत आहे असं की या पहिल्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स आहे C1, दुसऱ्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स आहे C2, तिसऱ्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स आहे C3. पण डायरेक्ट म्हणतात कसं? कॅपॅसिटर C1, कॅपॅसिटर C2, कॅपॅसिटर C3. ठीक आहे, 1 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर, 2 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर, 3 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर, असं म्हणण्याचे एक बोलण्याची पद्धत आहे. पण त्याचं मिनिंग काय असतं की C1 कॅपॅसिटर म्हणजे हा कॅपॅसिटर, तो कॅपॅसिटन्स की ज्याचा कॅपॅसिटर C1 आहे असं. ठीक आहे, चला आता बघा सिरीज मध्ये होतं काय? सिरीज मध्ये काय होतं? ज्यावेळेस बॅटरी आपण कॅपॅसिटरच्या अक्रॉस कनेक्ट करतो त्यावेळेस काय होतं? बॅटरीमधून चार्ज निघतो. बॅटरीमधून निघत नाही ऍक्च्युअली. या प्लेटवरून इलेक्ट्रॉन्स, बघा हे निगेटिव्ह टर्मिनल आहे, पॉझिटिव्ह आहे. या प्लेटवरून इलेक्ट्रॉन्स काय करते? बॅटरी खेचून आणते. या C3च्या या प्लेटवरून बॅटरी काय करते? इलेक्ट्रॉन्स खेचून आणते आणि ते इलेक्ट्रॉन्स इकडं या C1च्या या प्लेटला, सॉरी करंट असा फ्लो होतो ना. इलेक्ट्रॉन्स इथून इकडं आणते. इलेक्ट्रॉन्स इथून इकडं फ्लो होतात, असे फ्लो होतात. आणि ही बॅटरी ही प्लेट काय होते? निगेटिव्ह होते आणि इकडली प्लेट काय होते? मग पॉझिटिव्ह. या प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज प्लस क्यू, याच्यावर मायनस क्यू, याच्यावर प्लस क्यू, याच्यावर मायनस क्यू, याच्यावर प्लस क्यू, याच्यावर मायनस क्यू. ठीक आहे, पण जो चार्ज इथून इकडं फ्लो झाला होता निगेटिव्ह टर्मिनलकडं. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स काय झाले? निगेटिव्ह टर्मिनलकडं. या निगेटिव्ह टर्मिनल काय केले? इथे इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्राचे इकडं आणले. म्हणजे जेवढा चार्ज इकडं फ्लो झाला होता तेवढा चार्ज काय झाला? इथं पॉझिटिव्ह चार्ज झाला. आता हा पॉझिटिव्ह चार्ज काय होतो? या प्लेटवरती इंड्यूस होतो. पॉझिटिव्ह चार्ज काय करतो? या प्लेटवरती निगेटिव्ह चार्ज इंड्यूस करतो. आता या प्लेटवरती निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय होतं? या प्लेटवरती पॉझिटिव्ह होतं. या प्लेटवरती पॉझिटिव्ह म्हणजे याच्यावर निगेटिव्ह होतो. याच्यावर निगेटिव्ह म्हणजे याच्यावर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह बरोबर होऊन जातं. ठीक आहे, म्हणजे ऍट द एंड काय होतं की प्रत्येक कॅपॅसिटर वरती चार्ज काय होतो? Q एवढा चार्ज तयार होतो. प्रत्येक कॅपॅसिटर वरचा चार्ज किती होतो? Q होतो. म्हणजे प्रत्येक कॅपॅसिटर Q चार्जला काय झाला? चार्ज झाला असं म्हणतात. प्रत्येक कॅपॅसिटर Q चार्जला चार्ज झाला असं म्हणतात. ठीक आहे, व्यवस्थित सुरू आहे सगळं? हा, चला आता बघा आता होतं काय? मग त्या प्रत्येक कॅपॅसिटरवरती किती चार्ज झाला? Q. प्रत्येक कॅपॅसिटरवरचा चार्ज किती आहे?
क्यू आहे. पण होतं काय बघा हे लिहून घ्या. A combination of capacitor, a combination of capacitor, a combination of capacitor such that the charge on each capacitor is same is series combination तो काय असतं सिरीज कॉम्बिनेशन असतं. म्हणजे Q1 is equal to Q2 is equal to Q3 is equal to Q. ठीक आहे. Q1 is equal to Q2 is equal to Q3 is equal to Q. आता बघा दुसरं हे झालं चार्ज बद्दल. आता पोटेन्शियलचं काय होतं तर बघू पोटेन्शियलचं काय होतं. पोटेन्शियल काय होतं चार्ज कॅपॅसिटन्सच्या इनव्हर्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट होतं. या पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी लिहून घ्या कधी व्ही च्या ऐवजी पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी gets distributed in the and potential and potential energy असं लिहा थोडंसं व्यवस्थित ग्रामॅटिकली थोडं distributes in inverse ratio of capacitance in inverse ratio of capacitance. ठीक आहे. लेक्चर सुरू आहे का व्हिडिओ चालू आहे का बघा बरं. चालू आहे ओके. चला सी V is inversely proportional to C and U is inversely proportional to C. तर हे असं का असतं जस्ट अ मिनिट. हा चला बघा तर होतं काय ज्यावेळेस हे बघा चार्ज तर सेम आहे. मग काय होतं पोटेन्शियल तार फसली वायर फसलं माईकचं वायर फसलो बघा. ज्यावेळेस काय होतं ज्यावेळेस बॅटरी जोडतो आपण कॅपॅसिटरच्या अक्रॉस त्यावेळेस चार्ज तर V निघतो. पण काय होतं पोटेन्शियल याच्या अक्रॉस पोटेन्शियल होतं. चार्जचा सीचा फॉर्म्युला काय C इज इक्वल टू Q बाय V. आता Q तर कॉन्स्टंट झाला. मग कॅपॅसिटन्स जसा असेल त्याच्या प्रोपोर्शन मध्ये काय होईल त्याच्या इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये पोटेन्शियल डिक्रीज होईल पोटेन्शियल चेंज होईल डिक्रीज होईल इन्क्रीज होईल जे असेल ते. जर कॅपॅसिटन्स जास्त असेल तर पोटेन्शियल अक्रॉस कॅपॅसिटर कमी असेल. जर कॅपॅसिटन्स कमी असेल तर पोटेन्शियल जास्त असेल असं होतं. आणि U इज इनव्हर्स इक्वल टू C असं का होतं बघा. U इज इक्वल टू हाफ ऑफ Q स्क्वेअर बाय C. Q तर कॉन्स्टंट आहे. मग U इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू C कारण V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू C. बघा C काय व्हायला लागलं V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू C. किंवा असं बघा हाफ QV असं बघा. V काय V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू C आहे त्याच्यामुळे U इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू C. याच्यावरून पण बघा किंवा याच्यावरून बघा. कळलं का ओके. चला बघा आता पुढं आता बघा प्रत्येकावर चार्ज तर सेम असतो पण पोटेन्शियल सेम असतं का नाही. नाव आता हे बघितलं डिस्ट्रीब्यूटरचं बघितलं. नाव V इज इक्वल टू काय होतं V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 असं येतं. म्हणजे टोटल जे पोटेन्शियल आहे ते या तीन कॅपॅसिटरच्या अक्रॉस काय होईल डिस्ट्रीब्यूट होईल. मग आता या तिन्हीच्या ऐवजी जर मला सिंगल कॅपॅसिटर जोडायचा आहे हे पॉज करून लिहून घ्या. सिंगल कॅपॅसिटर जोडायचं तर काय करावं लागेल मला या तिन्ही कॅपॅसिटरचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काढावा लागेल. काय काढावं लागेल इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स म्हणजे असा कॅपॅसिटन्स की जो या तिन्हीच्या सिरीज कॉम्बिनेशनच्या
इक्विव्हॅलंट असेल असा कॉम्बिनेशन, असा कॅपॅसिटर मला इथं जोडावा लागेल आणि इथं काय करावं लागेल, बॅटरी जी आहे ती जोडावी लागेल. ठीक आहे, याला म्हणायचं सी इक्विव्हॅलंट. सी इक्विव्हॅलंट काय, या तिन्हीच्या कॉम्बिनेशनच्या बरोबर आहे, म्हणजे या तिन्ही कॅपॅसिटरच्या सिरीज कॉम्बिनेशनच्या बरोबरचा कॅपॅसिटर सी इक्विव्हॅलंट. याचा काय, या तिन्हींचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स सी इक्विव्हॅलंट आहे. ठीक आहे, ओके. आता बघा व्ही, सी इज इक्वल टू काय, क्यू बाय व्ही, म्हणजे व्ही इज इक्वल टू काय होईल, क्यू बाय सी. मग आता इथून बघा, इथं सी, इथून चार्ज किती गेला, क्यू, मग व्ही काय लिहिता येईल, व्ही इज इक्वल टू क्यू बाय सी. क्यू बाय सी म्हणजे क्यू बाय सी इक्विव्हॅलंट हे जाईल ना. आता V1 काय लिहिता येईल, V1 Q1 बाय C1, V2 काय लिहिता येईल, C2 बाय Q2 बाय C2, Q2 बाय C2, आणि V3 काय लिहिता येईल, Q3 बाय C3 लिहिता येईल का. ओके, चला आता हे लिहिलं. आता पुढे बघा, पण Q1 इज इक्वल टू Q2 इज इक्वल टू Q3 आहे. Q1 इज इक्वल टू Q2 इज इक्वल टू Q3 इज इक्वल टू Q आहे. सगळे चार्जेस काय सेम आहेत, प्रत्येक कॅपॅसिटरचा चार्ज सेम आहे, म्हणजे काय होईल, Q1 हेन्स Q अपॉन C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू Q अपॉन C1 प्लस Q अपॉन C2 प्लस Q अपॉन C3. ओके, आता Q काय होईल, कॉमन काढून कॅन्सल करता येईल आपल्याला. आता हेन्स C1 बाय C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 बाय C1 प्लस 1 बाय C2 प्लस 1 बाय C3, 1 बाय C1 प्लस 1 बाय C2 प्लस 1 बाय C3. ठीक आहे, आणि हा आहे सिरीज कॉम्बिनेशन मधला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटरचा फॉर्म्युला, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला. या तिन्ही कॅपॅसिटरचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स किती येईल, 1 बाय C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 बाय C1 प्लस 1 बाय C2 प्लस 1 बाय C3. ठीक आहे, लिहिलं. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. इथपर्यंत आलात. आता पुढे बघा, नोट करावा, लिहून घ्या. लिहिलं, मोडू. आता बघा, नोट टाइटल टाका, नोट टाका, नोट, पैशाची नोट, पैशाचीच आहे. नीटमध्ये चांगले मार्क पडले तर ती नोट पैशाचीच होती असं समजून घ्या. चला नोट, जर दोन कॅपॅसिटर असतील, जर दोन कॅपॅसिटर सिरीज मध्ये, समजा फक्त हे आता मॅक्सिमम वेळेस काय होतं, दोन कॅपॅसिटर सिरीज मध्ये येतात, त्याच्यामुळं आपण हे आपण सेपरेट डिस्कस करू. ठीक आहे, याला आपण काय करू, सेपरेट डिस्कस करू. याचा कॅपॅसिटन्स C1, याचा कॅपॅसिटन्स C2, हे V आहे. ठीक आहे, आता बघा इथं काय होईल, C इक्विव्हॅलंट, याचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स किती असेल, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काढायचा याचा, C इक्विव्हॅलंट आणि V इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काढायचा. कसा काढावा लागेल, जसा इकडे काढला होता 3चा, तसा 2चा काढायचा, उलट सोपं आहे आता इकडे. ठीक आहे, 1 बाय C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 बाय C1 प्लस 1 बाय C2 हा फॉर्म्युला येईल. बरोबर आहे, म्हणजे आता इथं काय करायचं, याचा काय करा, एलसीएम काढा. काय येईल एलसीएम, C1 C2, या C2 ने इकडे मल्टिप्लाय केलं, C2 प्लस C1. आता दोन्हीचा लेफ्ट साइड आणि राईट साइड दोन्हीचा काय करा, रेसिप्रोकल घ्या, म्हणजे काय, C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू C1 C2 डिवाइडेड बाय C1 प्लस C2. हा फॉर्म्युला पाठ करा, तोंड पाठ असावा हा फॉर्म्युला आता. ठीक आहे, जर दोन कॅपॅसिटर असतील तर त्या दोन कॅपॅसिटरचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स कसा काढायचा, C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू C1 C2 अपॉन C1 प्लस C2. ओके, आता समजा आपल्याला काय दिले, समजा आपल्याला V दिले आणि आता याच्यावरचा V1 आणि V2 विचारले. V माहिती आहे, C1 माहिती आहे, C2 माहिती आहे, नोन क्वांटिटीज आहेत, नोन. आणि आपल्याला काढायचे काय, V1 अँड V2 काढायचे आपल्याला. ठीक आहे, तर कसं काढणार, त्यासाठी आपल्याला V1 विचारले, असं क्वेश्चन मध्ये समजा हे तीन दिलेले, V1 C1 C2, म्हणजे असं दिले बॅटरीचं पोटेन्शियल V आहे, कॅपॅसिटर एक कॅपॅसिटरचं C1 आहे, दुसरा C2 आहे, तर V1 आणि V2 काढा. ठीक आहे, आपल्याला चार माहिती का, चार माहित नाही. ठीक आहे, फक्त या तिन्हीच्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला V1 आणि V2 ला काढायचे. चला काढा, काढा, सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. चला इकडे लिहून घेतलं ना, मोडू का. आता बघा त्याला कसं काढता येईल, V1 इथून फॉर्म्युला काय, C इज इक्वल टू Q बाय V, C इज इक्वल टू Q बाय V हा फॉर्म्युला आहे.
यूज करा फॉर्म्युला आणि सॉल्व्ह करा. ट्राय करा. ट्राय केलं. ओके, चला आता मी करतो बघा. सी इज इक्वल टू काय असतं? सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. अरे हे झालं चालू आता. बघा, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. बाहेर थोडा गाण्याचा आवाज येतोय. कुणीतरी लाऊड स्पीकरने गाणे लावले बहुतेक. आता गणपती जवळ येतोय. गणपतीची आता रंगीत तालीम असेल बहुतेक गणपतीच्या कार्यक्रमाची. सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही म्हणजेच काय होईल? व्ही इज इक्वल टू क्यू बाय सी. बरोबर आहे. आता V1 काढायचं आपलं. मग V1 कसा येईल? V1 इज इक्वल टू Q1 बाय C1. पण Q1 Q2 Q3 सगळं सेम असते म्हणजेच Q बाय C1. मग आता Q ला काय लिहिता येईल याच्यावरून? Q इज इक्वल टू CV लिहिता येत असतं. म्हणजे काय होईल? आता बघा Q ला आता इथून चार्ज किती केला? Q गेला असतं. बरोबर आहे. मग Q इक्वल टू काय लिहिता येईल? Q इक्वल टू C इक्विव्हॅलेंट इंटू V लिहिता येईल. Q इक्वल टू काय लिहिता येईल? C इक्विव्हॅलेंट इंटू V डिवाइडेड बाय C1. आता C इक्विव्हॅलेंट काय आहे? C इक्विव्हॅलेंट काय आहे? C1 C2 अपॉन C1 प्लस C2. बरोबर. C1 C2 अपॉन C1 प्लस C2 आणि टोटली याला डिवाइड काय? 1 बाय C1 किंवा हे V बाय C1 म्हणून. V बाय C1. C1 कटलं म्हणजे काय आलं? V1 इज इक्वल टू C2 अपॉन C1 प्लस C2 इंटू V. कळलं कसं काढायचं? कळलं? किंवा डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करा. ठीक आहे. हे कसं येतं ते पण सांगितलं आणि फॉर्म्युला पण सांगितलं. इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला पोटेन्शियल आणि कॅपॅसिटन्स माहित असेल, बॅटरीचं पोटेन्शियल आणि प्रत्येक कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स माहित असेल तर प्रत्येक कॅपॅसिटरचं पोटेन्शियल हे असं काढायचं. V1 इज इक्वल टू C2 अपॉन C1 प्लस C2. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे. सेम त्याच प्रकारे काय होईल? आल्सो V2 किती येईल? V2 किती येईल? बघा इथं काय फक्त C2 च्या ऐवजी C1 येईल इथं फक्त. हा काढता येईल का? चला काढा. V2 इज इक्वल टू काय होईल? V2 बघा इथून Q1 बाय Q. V1 काय होतं? Q1 बाय C1. म्हणजे V2 काय होईल? Q2 बाय C2 येईल. Q2 बाय C2. बरोबर आहे. म्हणजेच Q बाय C2. Q ला काय देता येईल? C इक्विव्हॅलेंट इंटू V डिवाइडेड बाय C2. C इक्विव्हॅलेंट काय असतो? C1 C2 अपॉन C1 प्लस C2. C1 C2 डिवाइडेड बाय C1 प्लस C2 इंटू V बाय C2. C2 cancel. Hence V2 is equal to C1 upon C1 plus C2 into V. बघा काय म्हणलो तुम्हाला? फक्त या फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज होईल? इथं V1 आले, V1 च्या ठिकाणी V2 आले. इथं C2 च्या ठिकाणी फक्त C1 येईल. अपोजिट आहे. इथं V1 आहे C2 आहे, इथं V2 आहे तर C1 आहे. कळलं? झालं. एवढाच चेंज आहे. हा पण इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला मेथड लक्षात आली असेल तर फॉर्म्युला नाही लक्षात ठेवला तरी चालतो, पण लक्षात असेल तर पटकन आन्सर निघतं. ठीक आहे. ओके. इम्पॉर्टंट काय फॉर्म्युला? इम्पॉर्टंट हा फॉर्म्युला याचाच आपण ऍप्लिकेशन केले. C इज इक्वल टू Q बाय V. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. कळलं का तुम्हाला? चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. आता बघा सेकंड आला. सेकंड नोट. जर समजा एकापेक्षा जास्त कॅपॅसिटर्स n कॅपॅसिटर जर इक्वल कॅपॅसिटीचे किंवा आयडेंटिकल कॅपॅसिटर काय केले? सिरीज मध्ये जोडले. n आयडेंटिकल कॅपॅसिटर सिरीज मध्ये जोडले तर त्याचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स किती असतो? सेकंड n आयडेंटिकल कॅपॅसिटर्स जर सिरीज मध्ये जोडले तर काय होईल? हे असं n कॅपॅसिटर्स काय केले? सिरीज मध्ये जोडले. त्याचा C इक्विव्हॅलेंट किती येईल? 1 बाय C इक्विव्हॅलेंट. प्रत्येकाची कॅपॅसिटी C आहे. प्रत्येकाची कॅपॅसिटी किती आहे? C आहे. मग काय होईल? 1 बाय C प्लस 1 बाय C प्लस 1 बाय C प्लस अँड सो ऑन. किती? n टाइम्स येईल. n टाइम्स. बरोबर. मग काय होईल? n टाइम्स 1 बाय C. मग हे आलं 1 बाय C इक्विव्हॅलेंट. म्हणजेच काय होईल? म्हणजेच C इक्विव्हॅलेंट किती येईल? C इक्विव्हॅलेंट विल बी C बाय n. C इक्विव्हॅलेंट किती येईल? C बाय n.
क्लियर आहे? सी इक्विव्हॅलेंट विल बी सी बाय एन. कळलं? हे सिंपल आहे, हे सिंपल आहे, लक्षात घ्या पाहिजे, हे सिंपल आहे. सी इक्विव्हॅलेंट फॉर्म्युला हा सी इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू सी बाय एन. हे कधी हा फॉर्म्युला कधी वापरायचा? ज्या वेळेस एन कॅपॅसिटर्स सी 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 कॅपॅसिटी म्हणजे एन वाटलं एन आयडेंटिकल कॅपॅसिटर म्हणा, एन आयडेंटिकल कॅपॅसिटर ज्यावेळेस सिरीज मध्ये जोडले जातील त्यावेळेस त्यांचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स किती असतो? सी बाय एन. किती असतो? सी बाय एन. चला थर्ड नोट लिहा. थर्ड नोट नुसत्या नोट आहेत. नोटों की बारिश, नोटों की बारिश हो रही है. आता बघा नोटों की बारिश पिक्चर मध्ये बरं असते, स्वप्नात नोटों की बारिश होती. तुमच्या पण स्वप्नात होत असेल ना नोटों की बारिश? कधी कधी असं वाटतंय काय डोक्याला ताप आहे, अभ्यास फिजिक्स केमिस्ट्री बायो, उगं मला एखादं काहीतरी घाबड सापडाव. म्हणजे मी एखादी गाडी, एखादी मस्त कार, एखादा मस्त बंगला घेऊन एखादा मोठा बिझनेस टाकून आराम बसून खाऊ, है का? असं बऱ्याच जण स्वप्न पडत असेल, बऱ्याच जणांना पडत असेल, मला पण पडत होतं, सगळ्यांना पडत होतं लहानपणी. सी इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू सी बाय एन. थर्ड नोट, थर्ड नोट समजा एन प्लेट्स आहेत, समजा एन प्लेट्स आहेत. एक प्लेट याच्यावरती समजा पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसरी एक प्लेट आहे याच्यावरती समजा निगेटिव्ह चार्ज आहे, तिसरी एक प्लेट आहे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, चौथी एक प्लेट आहे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. असंच काय आहे? एन प्लेट्स आहेत, एन आयडेंटिकल प्लेट्स. अशा किती का? एन आयडेंटिकल प्लेट्स अरेंज केलेत. ठीक आहे, एन आयडेंटिकल प्लेट्स अरेंज केल्यात. त्यांच्या प्रत्येकामधलं डिस्टन्स सुद्धा सेम आहे, प्रत्येकाचं डिस्टन्स सुद्धा सेम आहे, प्रत्येकाचा एरिया सेम आहे, एरिया सेम आहे. डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन एनी टू प्लेट्स सेम आहे. दोन सगळ्यांमधलं मटेरियल एअर व्हॅक्यूम आहे किंवा कुठलं तरी डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे. प्लेट्सच्या मध्ये जे मटेरियल यूज करतात ना त्याला नाव देतात डायइलेक्ट्रिक मटेरियल. ते बघण्यात आपण डायइलेक्ट्रिक काय असतं वगैरे डिटेलमध्ये बघण्यात एका सेपरेट लेक्चरमध्ये. ते कळलं? तर आता होते काय बघा, होते काय? एक प्लेट आहे, दोन प्लेट आहेत, तिसरी ही चौथी, समजा चार प्लेट आहेत. तर कॅपॅसिटर किती आहे? दोन प्लेटचा एक कॅपॅसिटर, या दोन प्लेटचा एक कॅपॅसिटर म्हणजे दोन झाले, आणि या प्लेटचा एक कॅपॅसिटर म्हणजे तीन कॅपॅसिटर. चार प्लेट पासून किती कॅपॅसिटर तयार व्हायला लागलेत? तीन कॅपॅसिटर तयार व्हायला लागलेत. ठीक आहे, समजा इथं प्लेट लिहू आणि इकडं कॅपॅसिटर लिहू, प्लेट लिहू आणि कॅपॅसिटर लिहू. समजा आता हे तीन प्लेट आहेत, तीन प्लेट दोन प्लेट दोन प्लेट ह्या दोन प्लेट दोन प्लेट पासून किती कॅपॅसिटर तयार झाले? एक. ह्या दोन प्लेट आणि ह्या दोन प्लेट, तीन प्लेट टोटल कॅपॅसिटर किती तयार होतील? दोन. एक दोन तीन चार, चार प्लेट आहेत, कॅपॅसिटर किती तयार झाले? चार प्लेट पासून तीन कॅपॅसिटर तयार झाले. समजा अजून एक वाढवली असती तर पाच पासून किती तयार झाले असते? चार. असंच एन प्लेट्स आहेत, कॅपॅसिटर किती तयार होतील? एन मायनस वन. एक कमी करायचं फक्त, एन मायनस वन कॅपॅसिटर काय होतील? तयार होतील. का तयार व्हायला लागले? नीट लक्ष द्या. काय व्हायले? एन आयडेंटिकल प्लेट्स आहेत, या प्लेटवर पॉझिटिव्ह निगेटिव्ह अल्टरनेट आहे. मग या पहिली आणि शेवटची प्लेट जर सोडली, समजा इथं हे एक्झाम्पल घेऊ, चार प्लेट तिथं चार प्लेट आहेत. आता चार प्लेट आहेत, पहिली आणि चौथी प्लेट कॉमन आहे का? नाही. पण दुसरी प्लेट काय करायला लागली? पहिल्या प्लेट सोबत सुद्धा कॅपॅसिटर तयार करायला लागली आणि तिसऱ्या प्लेट सोबत सुद्धा कॅपॅसिटर तयार करायला लागली. तिसरी प्लेट काय करायला लागली? दुसऱ्या प्लेट सोबत कॅपॅसिटर तयार करायला लागली आणि चौथ्या प्लेट सोबत कॅपॅसिटर तयार करायला लागली. म्हणजे पहिली आणि शेवटची प्लेट जर सोडली, तर प्रत्येक प्लेट ही दोन कॅपॅसिटरचा भाग आहे. बरोबर आहे? त्याच्यामुळे काय व्हायला लागले? इथे कॉस्ट सेव्हिंग व्हायला लागली. कॉस्ट सेव्हिंग व्हायला लागली. म्हणजे कॅपॅसिटर जिथं हाय कॅपॅसिटीचे कॅपॅसिटर्स लागतात किंवा लो कॅपॅसिटीचा कॅपॅसिटर तयार करायचा किंवा हाय कॅपॅसिटीचा कॅपॅसिटर तयार करायचा आणि नंबर ऑफ प्लेट्स लागायला लागल्यात किंवा एक मोठी प्लेट आहे त्याचा एरिया खूप जास्त लागला, त्यावेळेस कॉस्ट रिड्यूस करायची असेल, ज्यावेळेस कॉस्ट रिड्यूस करायची असते त्यावेळेस हा फंडा वापरतात. ठीक आहे, ओके. चला मग काय होईल? इथे एन मायनस वन कॅपॅसिटर यायला लागली. मग आता एक सी इक्विव्हॅलेंट किती मग यांचा? सी इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू बघा कॅपॅसिटर किती झाले? एन मायनस वन. आणि हे सगळे कसे कशामध्ये येतात? आता हे सिरीज मध्ये, हे कॅपॅसिटर तिन्ही कशामध्ये येतात? हे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये यायला लागले. म्हणजे इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर कसं आहे? प्रत्येकाचा कॅपॅसिटन्स किती असेल? याचा सी, याचा सी, याचा सी,
याचा सी प्रत्येकात सी असेल ना, कारण प्लेट्स कशा आहेत आयडेंटिकल. मग किती येईल सी इक्विव्हॅलेंट किती येईल 1/c + 1/c + 1/c 1/c + 1/c + 1/c असं कुठपर्यंत प्लस 1/c प्लस अँड सो ऑन कुठपर्यंत n-1 टाइम्स. कुठपर्यंत n-1 टाइम्स. हे काय होईल 1/c इक्विव्हॅलेंट येईल. म्हणजे काय होईल 1/c इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू n-1 अपॉन c. म्हणजे c इक्विव्हॅलेंट काय येईल c इक्विव्हॅलेंट विल बी c अपॉन n-1. सो दिस इज द इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स. इकडे असं कसं, इकडे n कॅपॅसिटर होते, इकडे तयार किती झाले n-1 कॅपॅसिटर तयार झाले. म्हणजे c अपॉन n-1 c अपॉन n-1. दिस इज द इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स. क्लियर आहे, समजलं, काय प्रॉब्लेम नाही. ओके, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला एक प्रॉब्लेम सोडू. प्रॉब्लेम सोडल्यानंतर तुमचा कॉन्सेप्ट अजून स्ट्रॉंग होईल. ठीक आहे, ओके चला. हे माईकची तार फसलेली आहे आणि मी सोडण्याचा प्रयत्न करत आहे, सुटलेली आहे. ओके चला. हा काय म्हणलंय, इन द सर्किट शोन इन फिगर फाइंड द इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स चार्ज स्टोर्ड इन ईच कॅपॅसिटर द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच कॅपॅसिटर. वाचल्या काहीच कळत नाही. चला बघा फिगर बघा. काय दिलंय, एक कॅपॅसिटर दिलाय 2 मायक्रोफॅरेडचा, दुसरा दिलाय 3 मायक्रोफॅरेडचा आणि इथे काय दिलंय पोटेन्शियल दिले. बघा व्ही किती दिलंय 100 व्होल्ट, C1 दिलंय 2 मायक्रोफॅरेड आणि C2 दिलंय 3 मायक्रोफॅरेड. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, C1 C2 आणि V देतात आणि काय विचारतात V1 V2 विचारतात. याच्यावरून आता V1 V2 पण विचारलंय, Q पण विचारलंय आणि काय विचारलंय C इक्विव्हॅलेंट पण विचारलंय. एवढ्या गोष्टी विचारतात आपल्याला. ठीक आहे, काय म्हणतोय प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा बघा C इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काढा. C इक्विव्हॅलेंट प्रत्येक चार्जच्या अक्रॉस प्रत्येक चार्जवरचा प्रत्येक कॅपॅसिटरवरचा चार्ज काढा. सिरीज मध्ये चार्ज सेम असतो हे माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, प्रत्येक कॅपॅसिटरवर चार्ज सेम असतो. आणि पोटेन्शियल याच्या अक्रॉस पोटेन्शियल V1 आहे, याच्या अक्रॉस पोटेन्शियल V2 आहे, तर ते पोटेन्शियल काढता आलं पाहिजे. ठीक आहे, आता मी तिला डायरेक्ट फॉर्म्युला वापरणार नाही, मी फक्त एकच फॉर्म्युला वापरणार C = Q आहे आणि त्याचा वापर करून काय करणार हा प्रॉब्लेम सोडवणार. ठीक आहे, तुम्हाला मग लिहून दिले होते फॉर्म्युले स्टार्ट करून, त्यांचा वापर सुद्धा करणार नाही. कसा प्रॉब्लेम सोडवायचे बघा. C इक्विव्हॅलेंट आहे 2 सिरीज मध्ये. मग C सिरीज मध्ये म्हणल्यानंतर काय, हा आता सिरीज आणि पॅरलल त्याचा फॉर्म्युला वापरावा लागतो बरं का. दोन कॅपॅसिटर सिरीज मध्ये. बघा पहिला सोडू 1/C इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2. सिम्पली किती होईल, 1/2 प्लस 1/3 किती आलं हे 3 आणि 2 5 आणि 6 5/6 म्हणजेच C इक्विव्हॅलेंट किती आला, C इक्विव्हॅलेंट आला 6/5 मायक्रोफॅरेड. 6/5 मायक्रोफॅरेड. ठीक आहे, 6/5. आता याला पॉईंट मध्ये करायचं तर पॉईंट मध्ये करा, काय प्रॉब्लेम नाही. करायचं का, ठीक आहे करा. 5 × 5 1 उरला, 1/2 सॉरी 1/10 5×2 10 1.2 मायक्रोफॅरेड. C इक्विव्हॅलेंट आला 1.2 मायक्रोफॅरेड. पहिला आन्सर आला आपला. द चार्ज स्टोर्ड इन ईच कॅपॅसिटर. प्रत्येक कॅपॅसिटरवरती चार्ज किती स्टोअर आहे. आता हे दोन कॅपॅसिटर कसे दिसायला लागले सिरीज मध्ये, म्हणजे प्रत्येकावरती चार्ज किती असेल Q. कसा काढणार बघा. आता याच्या ऐवजी आपल्याला सर्किट काढता येईल ना असं. V किती आहे 100 व्होल्ट आहे. C इक्विव्हॅलेंट किती आला आपला 1.2 मायक्रोफॅरेड. आता त्याच्यावरती हे काय हे हे V आहे, हे झालं V, हा झाला C इक्विव्हॅलेंट. म्हणजे त्याच्यावरून काय करता येईल चार्ज काढता येईल. चार्ज Q = CV. बरोबर आहे. बघा हे C काय असतं Q/V, म्हणजे Q काय येईल CV. सिंपल आहे, आलं ना. हा आता B बघा मग. हा as the capacitors लिहा असं. as the capacitors are in series the charge on each capacitor is same. The charge on each capacitor is same. Charge on each capacitor is same. प्रत्येक कॅपॅसिटरचा चार्ज सेम असेल. कसं करणार, Q = C इक्विव्हॅलेंट into V. C इक्विव्हॅलेंट किती आला 1.2 × 10⁻⁻6 फॅराड आणि V किती आहे 100 व्होल्ट. V किती आहे 100 म्हणजे किती आलं हे
ए पॉइंट समजा हे 10 to the power -4 करू 1.2 into 10 to the power -4 into 10 to the power -4 हा काय आला चार्ज म्हणजे मायक्रो सॉरी कशामध्ये आला हा कुलम मध्ये आला चार्ज कशामध्ये आला कुलम मध्ये ठीक आहे ठीक आहे किंवा मायक्रो कुलम मध्ये करायचं तर करा मायक्रो कुलम मध्ये पण करता येईल 2 पॉइंट इकडे शिफ्ट करा म्हणजे 1 आणि 2 इथं 1 आणि 2 120 मायक्रो कुलम 120 into 10 to the power -16 म्हणजेच मायक्रो 120 मायक्रो सॉरी कुलम चार्ज आहे ना कुलम 120 मायक्रो कुलम हा झाला चार्ज बी झालं चल लिहून घ्या पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन बी पण झालं आता सी द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच कॅपॅसिटर बघा इथे लिहू का सी इक्विव्हॅलेंट किती आले सी इक्विव्हॅलेंट लिहिलंय 1.2 चार्ज किती आला चार्ज आला 120 मायक्रो कुलम फॅराड असे लागले हां 120 मायक्रो फॅराड ठीक आहे आता काढायचंय तिसरं काय काढणार द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच कॅपॅसिटर पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे एकदम स्लो घ्यायला बरं का एकदम स्लो घ्यायला खूप फास्ट सॉल्व्ह करता येते तोंडी सुटतात हे हा फक्त एखादी स्टेप पेन करावं लागेल हे तोंडी सुटणारे प्रॉब्लेम्स आहेत एकदम सिंपल आहे म्हणून सुरुवात आहे म्हणून एकदम सिंपल घ्यायला लागलो आणि हळू घ्यायला लागलो सावकाश घ्यायला लागलो घाबरू नका ठीक आहे तुम्ही म्हणता मास्तर एवढं स्लो शिकवायला है ना सुरुवात आहे म्हणून दमन घ्यायला लागलो चला आता काय राहिले V1 V2 काढायचे बस सी V1 काय येईल C इज इक्वल काय असते Q बाय V म्हणजे V इज इक्वल काय होईल Q बाय C Q बाय C म्हणजे V1 इज इक्वल काय होईल Q बाय C1 बरोबर आहे Q बाय C1 आता चार्ज तर काढलाय आपण चार्ज काढलाय असं डायरेक्ट करता येईल V1 इज इक्वल टू Q बाय C1 Q किती 120 अपॉन C1 बरं डायरेक्ट करता येईल हे 120 अपॉन मायक्रो कुलम ना मायक्रो ठीक आहे मायक्रो कुलम आणि C1 किती आहे 2 मायक्रो फॅराड 2 मायक्रो फॅराड मायक्रो मायक्रो कट होईल आणि हे किती 60 वोल्ट किती 60 वोल्ट फॅराड कुलम पर फॅराड म्हणजे आता हे कुलम चार्जचं SI युनिट आहे फॅराड कॅपॅसिटन्स SI युनिट आहे आणि म्हणून पोटेन्शियल डिफरन्स SI युनिट वोल्ट 60 वोल्ट आता यालाच और फॉर्म्युला वापरला तर तेच तसंच येईल बघा V1 इज इक्वल टू C2 अपॉन C1 प्लस C2 इंटू V या फॉर्म्युल्याने पण करता येईल आन्सर तेच यायला पाहिजे बघा C2 किती आहे 3 मायक्रोफॅराड C1 किती आहे 2 C2 किती आहे 3 V किती आहे 100 किती झाले 3 भागिले 5 गुणिले 100 5 1 5 5 2 10 0 30 2 60 वोल्ट ठीक आहे असं पण करता येईल काय प्रॉब्लेम नाही समजायले का हा चला लिहून घ्या पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन वाटलं तिकडे इकडलं मोडतो मी आता इकडलं मोडतो लिहा लिहा चला आता अरे व्हिडिओ चालू का बघावं लागेल मध्येच बंद पडतो हा सुरू आहे चला नशीब माझं सुरू आहे मध्येच बंद पडतो रूम मध्ये टेम्परेचर खूप जास्त झाले त्याच्यामुळे व्हिडिओ मध्येच बंद पडतो ऑटोमॅटिकच ओव्हर हिटिंग कॅमेरा गरम होतो आणि ऑटोमॅटिकच व्हिडिओ स्टॉप होत जातो आणि जेवढं शिकवलं तेवढं स्वाहा असं होऊन जाईल चला आता व्हिडिओ काढायचा आहे सेम व्हिडिओ काढता येईल V2 इज इक्वल टू Q बाय C2 Q किती आहे 120 मायक्रोफॅराड C2 किती आहे 3 मायक्रोफॅराड कॅन्सल झालं 3 चौक 12 आणि हे आलं वोल्ट ठीक आहे बघा आपण बघितलं होतं की काय पोटेन्शियल गेट्स डिस्ट्रीब्युटेड इन इनवर्स रेशिओ ऑफ कॅपॅसिटन्स बरोबर आहे बघा इथं कॅपॅसिटन्स कुणाच जास्त याच जास्त आहे याच्या अक्रॉस पोटेन्शियल किती आले 40 किती आले हे आलं V2 किती आले 40 वोल्ट याचा पोटेन्शियल कॅपॅसिटन्स जास्त आहे पोटेन्शियल कमी आलं V1 कॅपॅसिटन्स कमी आहे पोटेन्शियल किती आहे 60 वोल्ट जास्त हा कळलं आता कळलं असं त्यावेळेस मग सांगितलं ना थिअरी सांगताना ते थोडंसं जड जातं पचवायला मान्य आहे मला काय अडचण नाही पण हे आता समजायला पाहिजे कळले ना हा क्लिअर आहे आता बघा दुसऱ्या फॉर्म्युल्यावरून और फॉर्म्युला डायरेक्ट यूज करा तो तिथे कसं वापरलं बसा V2 इज इक्वल टू C1 अपॉन C1 प्लस C2 इथं V2 आलं इथं C1 येतं आणि इथं V1 आलं इथं C2 येतं एवढं लक्षात ठेवा C1 अपॉन C1 प्लस C2 C1 अपॉन C1 प्लस C2 इंटू V C1 किती आहे 2 मायक्रोफॅराड
आता इथं हा ही एक गोष्ट, इथं मी युनिट लिहिलं नाही कारण हे मायक्रोफॅरेड हे मायक्रोफॅरेड हे मायक्रोफॅरेड, मायक्रोफॅरेड मायक्रोफॅरेड कॅन्सल होणार आहे. ठीक आहे. 2/2 प्लस 3 इंटू 100 मग किती आलं हे आलं 2/5 इंटू 100. 5 1 5 5 2 10 0 20 2 40 वोल्ट आलं तेच आन्सर, सेम आन्सर. ओके. चल पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके. तर या लेक्चरमध्ये मी इथंच थांबतो. शॉर्ट लेक्चर झाले. ठीक आहे, शॉर्टच बरं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. ठीक आहे, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. चालतंय, तोपर्यंत अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.